दिवसा सुरुवात स्वामींच्या दर्शनाने. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी इंद्रजित पवार. आज माझा दुसरा ब्लॉग आहे. तर चला जाऊया बीचवर. फिटनेस चॅलेंज आज दुसरा दिवस आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे. तर चला जाऊया बीचवर आणि वर्कआउट करूया. वातावरण किती मस्त झाले बघ. एवढी जास्त गर्दी नाही आहे. आता चाललोय मी बीचवर वर्कआउट करायला. तुम्ही बघू शकता रोडवर काहीच गर्दी नाही. काही माणसे मॉर्निंग वॉकला आलेले आहेत. तर मस्त वाटू शकता. वातावरण एवढी गर्दी काहीच नाही आहे. सकाळ सकाळी हनुमान चालीसा कानावर पडली, मंदिरातली गाणी कानावर पडली. एकदम मस्त वाटलं, प्रसन्न. माझ्या आवडत्या जागेवर आलेलो आहे वर्कआउटला. तुम्ही बघू शकता आज पाऊस नाही आहे, त्यामुळे भरपूर जण दिसत आहेत बीचवर वर्कआउटसाठी आलेले. तर चला वर्कआउट करू. वॉर्मअप करून रनिंग केली. जरा रनिंगनं बॉडी गरम झालेली असते. रनिंग करून झाल्यानंतर थोडं चेस्टसाठी डिप्स मारले. आपल्या चेस्टसाठी डिप्सचा वर्कआउट खूप चांगला आहे, त्यामुळे डिप्सचे थोडे सेट मारले. वातावरण इतकं मस्त झालेलं आहे. मस्त हवा सुटलेली. थोडे जोर मारे. जोर आपल्या चेस्टसाठी, शोल्डरसाठी. इन्क्लाइन आणि डिक्लाइन आपल्या अप्पर आणि लोअर चेस्टसाठी खूप चांगला वर्कआउट आहे. तुम्ही जरी जिमला जात नसाल तरी रेग्युलर घरी तुम्ही वर्कआउट करू शकता. पुलअप्स बार आपल्या बॅकसाठी खूप चांगला वर्कआउट आहे. चिनअप्स आपल्या बायसेप्ससाठी खूप चांगला वर्कआउट आहे. पुलअप्स आणि चिनअप्स रेग्युलर तुम्ही वर्कआउटमध्ये ॲड करू शकता. वातावरण इतकं चांगलं आहे. थोडं मेडिटेशन करूया. पद्धतीने एक मेडिटेशन करू शकतो. अशाही पद्धतीने एक मेडिटेशन आपण करू शकतो. डोळे बंद करून फक्त आवाज ऐकला ना, इतकं भारी वाटतं. समुद्रांच्या लाटांचा आवाज येतो. हवा इतक्या जोरात, काही लोकांचा आवाज येतो.
पाण्याचा आवाज आहे. डोळे बंद करून फक्त आवाज ऐकला इतकं भारी वाटतं, मन प्रसन्न होतं. थोडा फ्रेश योगा करूया आपण. फेस योगामुळे चेहऱ्यावरील स्नायू अजून मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात, चेहऱ्यावरील चमक वाढते व चेहऱ्यावरील सूज कमी येते. रेग्युलर तुम्ही फेस योगा केला तर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की चेहरा किती फ्रेश आहे. तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ग्लो आणि तेज येईल. वर बघायचं, डोळे बंद करायचे. डाव्या साईडला चेहऱ्यावर चेहऱ्यावर डिप्स मारायचे. वर्कआउट झालेला आहे माझं, ऊनही पडलेलं आहे. बीचवर किती मस्त वाटतंय बघ. चला आता रूमवर जाऊया. किती मस्त वाटते बघा, नॅचरल ब्युटी. असं वाटतं बघतच राहावं. समुद्र जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी, मस्त वाटते. मला बघून एक बॅग आला, त्याला भूक लागली होती. सकाळी कोण नसतं ना त्यांच्याजवळ, कोण त्यांना खायला घालणार. मला बघून ते आलं पळत. खूप भूक लागलेली, त्याने बिस्किट खाल्ली सगळे. मस्त. मी हा व्हिडिओ यासाठी बनवतो दररोज, कारण माझा व्हिडिओ बघून 10 लोकांनी जरी मुक्या जीवांना दररोज काही ना काहीतरी खायला दिलं तर मला मस्त वाटेल आणि त्यांनाही मस्त वाटेल. कारण माझ्याही घरी डॉग्स आहेत, तर आपण जर त्यांच्यावर जीव लावला तर ते आपल्यावर भरपूरही जीव लावतात. हे बघा, याने तर त्याने आवडीने बिस्किट लगेच खाल्ले. आली आली आली, मी जिची वाट बघत होतो ती आली. बबडी आली अखेर. मी तिला खूप शोधलं बीचवर, कुठे गेलेली काय माहीत नाही, पण आली ती. ही बघा कशी आहे, तुम्हाला कशी वाटली? तुम्ही हिचं नाव सजेस्ट करू शकता. मी हिचं नाव काय ठेवू, कारण ती सुरुवातीपासून जेव्हा माझी भेट झाली तिच्याशी, ती बीचवर असायची, इकडे रोडवर कधी यायची नाही. पण माझी जेव्हा भेट झाली तेव्हापासून ती माझ्या रूमपर्यंत येते दररोज मला सोडायला. वर्कआउट करून मी चाललो ना, मला सोडायला दररोज ती बीचवर माझ्या रूमपर्यंत येते. खूप शांत आणि खूप प्रेमळ आहे. मस्त वाटलं तिला भेटून. आपण मुख्य जीवावर जेवढा जीव लावला त्याच्या कितीतरी पटीने ते आपल्यावर जीव लावतात, आपल्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी त्यांना दररोज खायला देत जावं. तुम्हालाही मस्त वाटेल, तुमचाही दिवस खूप सुंदर जाईल आणि त्यांचाही दिवस खूप सुंदर जाईल. त्यामुळे तुम्ही दररोज काही ना काहीतरी मुक्या जीवाला देत. आता मी रूमवर आलेलो आहे, तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कळवा. काही चुकलं असेल किंवा काय सल्ले असतील तर नक्की द्या. माझ्या चॅनलचं नाव आहे ॲक्टर इंद्रजित पवार.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.